वर्धापन दिनाच्या औचित्यावर ठाण्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दरात कपात. केजरीवाल आणि आपल्यात मतभेद नाही, सिब्बल यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यास केजरीवालांना पाठिंबा, अण्णांचं स्पष्टीकरण. सोनिया गांधींच्या परदेशवारीवर 1800 कोटींचा खर्च, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा सोनियांवर हल्लाबोल. आता बातम्या विस्ताराने. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शहरात आजपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसचे दर कमी करण्यात आलेत. इंधनावरील जकात कर ठाणे महापालिकेने 0.5% कमी केलाय. त्यामुळे पेट्रोल 74 रुपये, डिझेल 52 आणि सीएनजी गॅस 34 रुपयांनी मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील सुप्रिया सुळेंच्या युवती काँग्रेसच्या मेळाव्याला अजित पवार यांनीही हजेरी लावली आणि भाषणही केलं. अजितदादांचा राजीनामा हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. दादा आणि सुप्रियाताई एकाच मंचावर उपस्थित होते. त्याआधी ओपन जीपमधून अजितदादा आणि सुप्रियाताईंनी साताऱ्यातून फेरफटका मारला आणि पवार विरुद्ध पवार चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला आजपासून सुरुवात झाली. तळजाई पठावर सोमनाथ नावाची अनधिकृत इमारत गेल्या आठवड्यात कोसळल्यानंतर महापालिकेने हे पाऊल उचललंय. तळजाई पठार, आंबेगाव पठार आणि कात्रज भागात मोठ्या प्रमाणावर ही कारवाई सुरू झाली आहे. अरविंद केजरीवाल आणि आपल्यामध्ये मतभेद नाहीत, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत अण्णा बोलत होते. केजरीवाल यांनी कपिल सिब्बल यांच्या विरोधात स्वतः निवडणूक लढवली तर त्यांना पाठिंबा देऊ, असंही अण्णा म्हणाले. मात्र राजकारणात कधीही येणार नाही, असं अण्णांनी स्पष्ट केलं. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. सोनिया गांधींनी परदेशी वाऱ्यांमध्ये 1800 कोटी रुपये खर्च केल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. हा खर्च केंद्र सरकारने का केला, असा सवालही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलाय.